हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण 36 साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग पेपर कटिंग पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण पहा। पेपरची कटिंग कशी करायची आणि तेच माप ठेवून करायचे, हे कसं करायचं मी सर्व सांगणार आहे। तर माप सर्व आपण इथे स्क्रीनवरती दिलेली आहेत। सर्वात पहिले उंची आहे 14, त्यामध्ये +1 करायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5चं। त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंचाचा मुंडा घ्यायचा आहे आणि छातीचं माप आहे ते 9 इंच आहे। तर पाहू शकता इथे 9 इंच घ्यायचं आहे आणि होणार आहे ते पूर्ण 4 मध्ये 36 इंचाचा होणार आहे 9 इंच म्हणजे। आणि प्लस मी मार्जिन म्हणजे 2 इंचाचा ठेवलेला आहे। तुम्ही 1.5 सुद्धा ठेवू शकता, जास्त कापड असेल तर 2 इंच सुद्धा ठेवू शकता। तर आणि आहे असे इथे मी लाईन इथे बरोबर ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण 1.25 इंचावरती गोलाई द्यायची आहे मुंड्याची आणि हलक्या हाताने इथे गोलाई देऊन घेत आहे मी। तर पाहू शकता अशा प्रकारे मी इथे मार्किंग केलेलं आहे। तर इथे गळ्याचं मार्किंग करत आहे, मागच्या 2.5 इंच घेतलेला आहे आणि गळ्याची उंची आहे आपली इथे 9.5 इंच। वरती 2 इंचावरती घ्यायचं आहे कारण गळा थोडासा ब्रॉड आहे। तर त्यानंतर मी इथे लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि गळा मी कट करणार नाही, आपण हवा तसा त्या शेपमध्ये गळा कट करू शकतो असाच जर ठेवला तर आता हे आपण इथे कटिंग करून घेत आहोत। तर पेपर हा डबल फोल्डमध्ये आहे कारण आपल्याला फ्रंट आणि बॅक यामध्येच काढायचं आहे। तर पाहू शकता इथे आता या रेषेवरून कट न करता मी पूर्णच घेतलेला आहे। तर ते कशामुळे पुढे सांगणार आहे। तर हे पहा, आता मधोमध मी इथे कट करून घेणार आहे। तर व्यवस्थित असं मधोमध कट करून घ्यायचं आहे म्हणजे फ्रंट आणि बॅक यामध्ये दोन्ही बाजू आपल्याला तयार होणार आहेत। तर हे बॅक साइड आहे ब्लाउजची 9 इंच, त्यामध्ये 1.5 ते 2 इंच प्लस 36 साइजचा आहे हा प्रिन्स कट पेपर कटिंग। तर हे पहा अशा प्रकारे। तर इथे टक्ससाठी 4 इंचावरती दिलेली आहे मार्किंग आणि दोन्ही साइडला अर्धा इंच, वरती सुद्धा 4 इंचावरती पाठीमागच्या टक्सचं मार्किंग केलेलं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पाठीमागची बाजू तयार झालेली आहे आणि हे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेतलेलं आहे। तर ही झाली पाठीमागची बाजू। आता यामध्येच आपल्याला पुढची बाजू कटिंग करायची आहे। तर हे पहा अशा प्रकारे आता इथे मी मुंड्याचा आकार देऊन घेत आहे, 5.5 इंचावरती रेषा ड्रॉ करून घेत आहे लाईन। तर हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित मोजून आपल्याला मुंड्याचं लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे 9 आणि इथे 2 इंच प्लस किंवा 1.5 इंच। हे पहा अशा प्रकारे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आपल्याला अगोदर। तर हा पुढचा भाग आहे। तर आहे असं आता हे पाठीमागची बाजू जशी आपण कटिंग केली होती तशीच इथे मी दाखवत आहे। इथे अर्धा इंच एक्स्ट्रा आणि इथे 2 इंच एक्स्ट्रा, यासाठीच आपण हे कागद एक्स्ट्रा घेतलेलं होतं पेपर। तर 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे साईडच्या बाजूने आणि गळ्याची उंची 5.5 इंच आहे, पुढचा गळा आहे 2.5 इंच आणि वरची साईडला 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला, ज्यामुळे गळा ओघळणार नाही 2 इंचामुळे। आता इथे गळ्याचं मार्किंग करून घेत आहे। इथे तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता, पंचकोनी, पानगळा किंवा गोलगळा आपल्या चॉईसनुसार। इथे 1.5 इंचावरती गोलाई द्यायची आहे फ्रंट साईडची। हे पहा अशा प्रकारे फ्रंट साईडला 1.5 इंचाची गोलाई द्यायची, त्यामुळे चुन्या वगैरे येणार नाही। जर इथे 4 इंच घेतलेला आहे, त्यापुढे 2 इंच आणि वरती 5 इंच। हे पहा 5 इंचावरती टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला। आणि आता इथे लाईन सरळ एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे, इथे 2 इंचावरती घ्यायचा आहे वरती आणि हे पहा असा कर्व म्हणजे गोलाकार प्रिन्स कटचा द्यायचा आहे हलक्या हाताने। हे पहा अशा प्रकारे मध्यभागी एक लाईन आणि दोन्ही साईडला असं 1.5 इंच, एकदम 1.5 इंच, म्हणजे हे जे कट केल्यामुळं आपल्याला चुन्या पडणार आहेत। तिथं 2 इंच 2 इंच साईडला वाढवलं, साईडला 2 इंच वाढवलं, ते मधलं कट होणार आहे आता आपलं, त्यामुळे साईडला 2 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं आहे। तर हे पहा अशा प्रकारे 1 इंचावरती वरती घेतलेलं आहे आणि वरती सुद्धा 1 इंचावरती आणि इथे क्रॉसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा अशा प्रकारे क्रॉस कटिंग करायची आहे प्रिन्सेस कटची। हा झाला पुढचा भाग, साईडनं सुद्धा कट करून घेत आहे मी आता लगेच। हे पहा हा पुढचा मुंड्याचा आकार इथे मी कट करून घेत आहे लगेच। आणि आता आपण गळा कट करून घेणार आहोत।
तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम तसंच करायचं आहे. व्हिडिओ आणि शेवटपर्यंत व्यवस्थित कुठेही स्किप न करता व्हिडिओ पाहत चला, त्यामुळे सर्व कटिंग व्यवस्थित लक्षात येणार आहे तुमच्या. तर हे पहा 2 इंचाचं आपलं इथनं मधली पेपर कटिंग काढलेली आहे, त्यामुळे आपल्याला 2 इंच साईडला वाढवावं लागतं आणि इथे सुद्धा एकदम पाव इंच आपण कट केलेलं आहे. हे पहा अशा प्रकारे आपली प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आता यानंतर आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे. तर स्लीवची कटिंग करताना हे पहा इथे मुंड्याची गोलाई आपण मोजून घ्यायची आहे. तर अशी पेपर असल्यामुळे इथं क्रॉस होत नाही थोडासा, तर आपण ब्लाऊजवरती सुद्धा मोजून घेतलात तरी काही हरकत नाही. तर इथे 7.5 येतं, त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आपल्याला. जी मुंड्याची गोलाई आहे ती, कारण ब्लाऊजवरती आपण तेच घेणार आहोत. तर इथे पेपर डबल फोल्डमध्ये घेतलेला आहे. आणि स्लीवचे सुद्धा कटिंग या अगोदर भरपूर सारे कटिंग्स मी दाखवलेले आहेत. कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग, कटोरी ब्लाऊजचे स्टिचिंग, त्यानंतर वेगवेगळे ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. डिझाईन्सचे सुद्धा खूप सुंदर सुंदर आणि सोप्या पद्धतीचे डिझाईन्ससुद्धा अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर एकदा हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ते सुद्धा सगळे व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे त्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येऊन जाईल. तर हे पहा इथे मी मार्किंग केलेलं आहे आणि हे पहा इथे 8 इंचावरती गोलाई द्यायची आहे. आपल्याला डाऊन करायचं आहे, 2.5 इंच डाऊन केलेलं आहे. तर 4 इंचाची आपली स्लीव्ज आहे, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 5 इंच घेतलेला आहे. 2.5 इंच डाऊन करून ही तिरपी रेषा मारून घेतलेली आहे. 2 इंच प्लस केलेला आहे त्यामध्ये मार्जिनसाठी. व्हिडिओ बघत गेला तर आणखीन तुमच्या जास्त व्यवस्थित लक्षात राहील. तर हे पहा अर्ध करून त्यामध्ये गोलाई दिलेली आहे मुंड्याची. आपण इथे अशा प्रकारे गोलाई देऊन आपण कटिंग करायचं आहे. तर हे पहा मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करत असते. तर हे पहा आता इथे आपल्याला कटिंग करायचं आहे. उंचीसुद्धा लिहिलेली आहे मी इथे स्लीवची आणि कटिंग करून घेते आहे मी आता इथे स्लीवची. तर अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, थोडा जर यूजफुल वाटलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मला आणखी नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं. आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला पण विसरता, ते पण विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.